आता आपण बघूया वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस। बघा वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस। बघा मित्रांनो, समजा आपल्याकडे एक वर्तुळ आहे। बघा आपल्याकडे एक वर्तुळ आहे असं समजा आपल्याकडे एक वर्तुळ आहे, वर्तुळ ज्याचं वर्तुळ केंद्र आहे O। त्या वर्तुळामध्ये आपण एक जीवा घेतलेली आहे की जिला नाव दिलेलं आहे AB। ठीक आहे, म्हणजे आपण इथं म्हणूया की वर्तुळ केंद्र आहे बघा आपल्याकडे O आणि जीवा आहे AB। आता इथे आपण एक बिंदू घेऊया ज्याला X म्हणूया, इथे एक बिंदू घेऊया Y। आता जर का बघितलं मित्रांनो तर जीवा AB मुळे वर्तुळाचे दोन भाग पडत आहेत। बघा जीवा AB मुळे वर्तुळाचे दोन भाग पडतात। एक आहे हा भाग AXB आणि हा भाग आहे AYB। बघा वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग पडलेले आहेत। त्या प्रत्येक भागाला आपण काय म्हणणार आहोत तर कंस असे म्हणणार आहोत। ठीक आहे, त्याला प्रत्येकाला आपण काय म्हणणार कंस असं म्हणणार आहोत। मग इथे पहिला कंस कोणता आहे तर एक आहे आपल्याकडे कंस AXB आणि दुसरा कोणता कंस आहे तर कंस AYB। बघा दोन कंस बनलेत, कंस AXB आणि कंस AYB। त्यातील AXB हा आपला लघु कंस आहे। लघु कंस कोणता आहे AXB आणि विशाल कंस कोणता आहे तर तो आहे आपला कंस AYB। बघा कंस AXB हा लघु कंस आहे आणि कंस AYB हा विशाल कंस आहे। आता लघु कंस आणि विशाल कंस कसं म्हणायचं, विशाल कंस म्हणजे असा कंस की ज्याच्या आतमध्ये वर्तुळ केंद्र येतो। बघा मी ज्या वेळेस AXB आणि AYB म्हणतो त्यातील AYB जर का मी घेतला, बघा मी जर का हा AYB घेतला मित्रांनो तर त्या AYBच्या आतमध्ये वर्तुळ केंद्र O येतं। मग ज्या कंसाच्या आतमध्ये वर्तुळ केंद्र O येतो त्याला आपण म्हणणार विशाल कंस। आणि जर का AXB घेतला एवढा तर बघा इथे कुठे वर्तुळ केंद्र येत नाही, मग तो झाला तुमचा लघु कंस। आणि हे जर का दोनही कंस बघितले मित्रांनो, कंस AXB आणि कंस AYB हे कोणामुळे तयार झालेत तर हे दोघेही या जीवा AB मुळे तयार झालेत। मग जे कंस जीवेमुळे तयार होतात त्यांना म्हणायचं त्या जीवेचे संगत कंस। म्हणजे लघु कंस AXB विशाल कंस AYB हे जीवा AB चे संगत कंस आहेत। बघा मी काय म्हणतोय, जे कोणतेही कंस एखाद्या जीवेमुळे तयार होतात तर त्या कंसांना त्या जीवेचे संगत कंस असं म्हणायचं। आणि त्याच्या विरुद्ध मी काय म्हणेल की कंस AXB म्हणजे लघु कंस AXB व विशाल कंस AYB यांची जीवा AB ही संगत जीवा आहे। म्हणजे ज्या दोन कंसांमध्ये ती जीवा येते, आता ही जीवा ओळखायची कशी तर त्या दोन संगत कंसांचे सुरुवातीचा बिंदू आणि अंत्यबिंदू। बघा सुरुवातीचा बिंदू A अंत्यबिंदू B, सुरुवातीचा बिंदू A अंत्यबिंदू B म्हणजे पहिला आणि शेवटचा बिंदू, पहिला आणि शेवटचा बिंदू, पहिला बिंदू A शेवटचा बिंदू B, पहिला बिंदू A शेवटचा बिंदू B म्हणजे AB काय झाली त्याची जीवा। म्हणजे संगत जीवा किंवा संगत कंस कसं तर जीवेमुळे तयार होणारे कंस हे त्या जीवेचे संगत कंस असतात किंवा त्या कंसांनी व्यापलेली जीवा म्हणजे त्या दोन कंसांची संगत जीवा असते। मग आता बघा मित्रांनो की जसं आपण आता म्हटलं की विशाल कंस आणि लघु कंस तयार झालेत, तसंच जर का मी म्हटलं की एखाद्या वर्तुळामध्ये समजा अजून एखादं वर्तुळ आहे आपल्याकडे, समजा याचं वर्तुळ केंद्र आहे P। आता काय झालंय की माझ्याकडे बघा दोन कंस आहेत। ठीक आहे, समजा इथे आहे AX आणि इथे आहे माझ्याकडे समजा B आणि इथे आहे माझ्याकडे C, इथे आहे माझ्याकडे Y आणि इथे आहे D। आणि मी काय म्हणतो की जे दोन कंस आहेत बघा एकच वर्तुळ आहे, वर्तुळ कोणतं आहे ज्याचं वर्तुळ केंद्र P आहे, त्याच्यामध्ये दोन कंस घेतलेत, कंस AXB आणि दुसरा आहे माझा कंस CYD। आता हे जे दोन कंस आहेत मी असं म्हणतोय की समजा पहिल्या कंसाचं जेवढं माप आहे तेवढंच माप जर का दुसऱ्या कंसाचं असेल, बघा पहिल्या कंसाचं जेवढं माप आहे तेवढंच माप जर का दुसऱ्या कंसाचं असेल, जर का दोन कंस आहेत की ज्या दोनही कंसांची मापे समान आहेत। बघा मी काय म्हणतो पुन्हा एकदा लक्षात द्या मित्रांनो की एकाच वर्तुळामध्ये जर का दोन कोणतेही कंस आहेत ज्यांची मापे जर का समान असतील तर त्या कंसांना एकरूप कंस असं म्हणायचं। म्हणजे ज्या दोन कंसांची मापे समान असतील ते दोन कंस कसे असतात एकरूप असतात। मग इथे
कंस AXB एकरूप कंस CYD। बघा कंस एकरूप कंस AXB एकरूप कंस CYD का? कारण या दोघांची मापे कशी आहेत तर ती मापे आपण बघितली इथं कशी आहेत, समान आहेत। जर का त्या दोन कंसांची मापे समान असतील मित्रांनो तर ते दोन कंस कसे असतात, एकरूप असतात। मग आता जर का ते दोन कंस एकरूप असतील, बघा मी काय म्हणतोय, जर का हे दोन कंस एकरूप असतील तर ह्यांच्या संगत जीवा, दोन कंस एकरूप झाले तर या कंसांच्या संगत जीवा, कंस AXB ची संगत जीवा कोणती, AXB चा पहिला बिंदू A शेवटचा बिंदू B म्हणजे त्याची जीवा झाली AB। कंस CYD चा पहिला बिंदू C शेवटचा बिंदू D म्हणजे त्याची जीवा कोणती झाली CD। मग जर का मित्रांनो जर का दोन कंस एकरूप असतील, बघा जर का दोन कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा ह्या सुद्धा कशा असणार आहेत, त्या सुद्धा एकरूप असणार आहेत। जर का दोन कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा सुद्धा एकरूप असतील। आणि त्याला आता उलट करतो, जर का दोन जीवा एकरूप असतील, बघा जर का दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत। बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा हा गुणधर्म आपण बघितलेला आहे। जर का कोणत्याही दोन कंसांची मापे समान असतील तर त्या कंसांना एकरूप कंस असे म्हणतात। आणि जर का दोन कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा कशा असतात, एकरूप असतात। आणि जर का दोन संगत जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा कशा असतात, एकरूप असतात। तर हे खूप महत्त्वाचे नियम आहेत जीवेच्या संगत कंसांचे। आता हे कशा पद्धतीने एकरूप असतात, त्यांची मापे आपण कसं काढू शकतो हे आपण बघूया सराव संच 17.2 मध्ये।